मांडव घालून आम्ही 4-5 जण बसवतो. सुद्धा पास आहे आमच्यात, सुद्धा पास आहे आमच्यात. पण राहू द्या, फॉर्म विकत घ्यायला सुद्धा कोणीही मध्ये गेलं नाही. याला म्हणते गावचं गाव. एक निवडणूक नाही, 2 नाही, सलग 3 निवडणुका आपण नगरपालिकेच्या याच्यावर बहिष्कार घातला. इतकी गावाची एकी होती. गावाची एकी पाहून माझ्या वतीनं त्यावेळेचे बापू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांना शिर्डीला यावं लागलं. शिर्डीकरांची मिटिंग घ्यावी लागली आणि नगरपालिकेची नगरपंचायत केली. याला म्हणत्या गावची एकी. त्यांना इथं यावं लागलं. हीच गोष्ट आता सुद्धा काही अवघड नाही. माझ्या मतानं गावाने जर एकी ठेवली, आता आपण म्हणून बाबा तर आपलं कुलदैवत आहे. बाबा कुलदैवत असल्यामुळं आणि बाबाच्या आशीर्वादामुळं शिर्डीचं क्षेत्रीय विकास झाला. क्षेत्रीय म्हणजे शिर्डीची वाढही भरपूर झाली. शिर्डीचा आर्थिक विकास झाला. शिर्डीचा व्यापारी उद्योगधंद्यातून विकास झाला. इतकं तर काय, बाहेर जाऊन अनेक जण येऊन शिर्डी स्थायिक झाले, तेही शिर्डीकर झाले. माझ्या मताने त्यांनी स्टेडी उभ्या केल्या, त्यांनी मतदार यादीमध्ये त्यांची नावं आले. त्यामुळे आपण त्यांनाही शिर्डीकरच समजलं पाहिजे. आणि शिर्डीने आत्तापर्यंत एक प्रथा आहे, वकील भाऊसाहेब, तुम्हाला माझ्या मताने जास्त माझ्या इतकाच अनुभव आहे तुमच्या पदरी सुद्धा. शिर्डीने कुठल्याही कामकाजामध्ये कधीही जातीयता आणलेली नाही. एका विचारात राहिली. शिर्डीतल्या सगळ्या जाती जमाती, शिर्डीतले सगळे पक्ष गावच्या हिताकरता एकत्र राहिले. हा, निवडणूक आली, पक्षी निवडणुका झाल्या असतील, व्यक्तिगत निवडणुका झाल्या असतील, पडले असतील, पाडले असतील, विसरले असतील, पण गावचं एक पण जिथं गावचं हित असेल, जिथं गावात खरोखर गरजेची गोष्ट असेल, तिथं गावाने गावचं एकी टिकवलेली. ती सुद्धा माझ्या मतानं आज 4 जणांनी जरी मोडली असेल, 4 जण ग्रेट नाही, असणे पाटील बोलले ते फार योग्य बोलले. तुम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांनी इतकं ध्यानात ठेवा का गावाने इतका निर्णय घेऊन सुद्धा या 4 जणांनी फॉर्म भरले. हे 4 जणांचे फॉर्म फार दिवस टिकणार नाही. माझ्या मते कायदाच सांगतो, नगरपालिकेची ज्यावेळेस नगरपंचायती ज्यावेळेस नगरपालिका होईल, नगरपालिकेची निवडणूक लागेल, त्यावेळेस यांचे पद आपोआप जातील. हे आपण काय म्हणतो, बिगर मिरवलेचे पोळेचे बैल, बिगर मिरवलेचे पोळेचे बैल ते जातील. पण उद्या ज्यावेळेस नगरपालिका होईल आणि नगरपालिकेची निवडणूक लागेल, त्यावेळेस मी सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना किंवा सगळ्या शिर्डीकरांना अशी विनंती करीन की यांना पुन्हा जवळ कोणी उभं करू नका. यांना तुमच्या पक्षात यांना उमेदवारी देऊ नका. याला दळण्याच्या खाड्यामध्ये जाणीव झाली पाहिजे का 4 दिवसाची चूक मला आयुष्यभर भोगू राहील, ही जाणीव त्यांना झाली पाहिजे. हे तर काय होईल, अमुक एका पक्षाला उमेदवार मिळत नाही, मग चला दिगंबर शिवराम भरतो फॉर्म न, त्याची काही गावात किंमत नाही, पण उमेदवार मिळत नाही, ह्याचा नको जागा कमी राहायला. असं करू नका, याला उमेदवारी देऊ नका. याच्यापेक्षा मी जास्त वेळ घेणार नाही. आणखी एकदा सूचना देईल का गावच्या प्रश्नावर, गावच्या हिताकरता, गावच्या सामाजिक ऐक्य टिकवण्याकरता गावाने गाव पण कायम ठेवा, गावाची एकी ठेवा. सांगितलं तर मी तुम्हाला 11 तारखेपर्यंत वेळ दिला आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन ही शिर्डीची नगर परिषद कशी होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. या लोकांचा भविष्यकाळात तसे नारळ म्हणले, आणखी बरेच माध्यम म्हणले की डॉक्टर साहेबांची जबाबदारी आहे का भविष्यकाळात ह्या लोकांना तुमच्या पक्षामध्ये थारा देऊ नका, यांना तिकीट बिलकुल देऊ नका. या प्रकारची विनंती आम्ही तुम्हाला करतो डॉक्टर. आणि तुम्ही बाळासाहेब थोरात साहेबांना सांगा काही हे लोक गावाच्या विरोधात जाऊन कसा निर्णय घेऊ राहिले. या लोकांचा बंदोबस्त करायचं काम तुमचं आहे. तुमच्याबरोबर आम्ही पण येतो, आम्हाला पण घेऊन चला. आपण थोरात साहेबांच्या गेस्ट हाऊसला बसून मी पण येतो, मला काही अडचण नाही. ते माझे पाहुणेच आहे, कमलेकर भाऊन सांगितलं माझे पाहुणेच येते, तिथे काही अडचण नाही. मी जरी विखे पाटील बरोबर असलो, पण ते जरी नातेवाईक असले, तर गावाच्या हितासाठी मी 2 पावलं जरी मागं घेऊन मी थोरात साहेबांकडे जाऊन त्यांना सांगितलं की ही जी तुमची अविचाराची माणसं आहे यांना बाहेर काढा. आणि सुरेश भाऊ थोरातांना एक सांगतो, बाबा शिर्डीमध्ये इथं मोठं झालं सुरू की जिल्हा परिषद गट नाही आहे, पंचायत समितीचा गट नाही आहे, ही शिर्डी गाव मोठं आहे. हे गाव कसं हाकायचं आहे आम्हालाच माहिती. अजून चांगल्या नेत्याला सुद्धा कळलं की शिर्डीत काय चालू आहे. कधी विखे पाटील सुद्धा म्हणतात काही शिर्डीत काय चालतं मला सुद्धा कळतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपल्याला थोरात साहेबांना सांगायला लागेल की या लोकांना तुम्ही थांबवलं पाहिजे. आणि भविष्यकाळामध्ये माझं एकच म्हणायचं सगळ्यांना की सगळे बसलेले, उलट मी दत्ता भाऊ आज नेला मान देतो ते काय आमचे विरोध राहते. दत्ता एवढं सांगून सुद्धा म्हणला का मी गावाबरोबर आहे आणि कालही तीच भूमिका घेतली, आजही तीच भूमिका आणि उद्या तीच भूमिका आहे. आम्ही काही लोकांना ते सांगितलं की जेव्हा नगर परिषद लागेल, जेव्हा नगरपालिकेच्या निवडणूक होतील, तेव्हा तुम्ही बिंदास उभे राहा, तुम्हाला कोणीही अडचण करणार नाही. पक्षाने तिकीट दिले तरी ठीक, अपक्ष राहिले तरी चालेल, आमची कुठल्या प्रकारची अडचण नाही. अशा प्रकारची भूमिका आम्ही त्यांना सांगितली. पण काही लोक अडचण नाही, ऐकत नाही.
पण गावाच्या हितासाठी उद्या नगरपंचायतच्या नगर परिषदेच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहून एका विचारांनी एका दिलाने समजा ही प्रक्रिया पुढे जाईल. पण 11 तारखेला 10 तारखेला काय असेल एकनाथ शिंदे साहेबांनी जर टाईम दिला अशी एक सचिन चौगुले आणि हा मग एक होता साडू त्याचं नाव काय आरणे हा तसं मग चांगला आहे तो हा आरणे याला सुद्धा आपल्याला धाडा शिकायला लागेल. कारण यांनी सुद्धा जातीय विष पाडण्याचं काम सातत्याने केलं पोच आहे. आणि तुम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे पोच आहे. तुम्ही आता समजा ग्रॅज्युएट आहे आणि हायकोर्टात तसंच करता या लोकांना समजून सांगितलं पाहिजे. आकलेमध्ये आणखी बटके ते बाहेर काढून त्यांना समजून सांगितलं पाहिजे का बाबा असं नाही करायचं गावाबरोबर चाललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करीत असताना मला असं वाटतं का भविष्य काळामध्ये आपली नगरपंचायतची नगर परिषद करण्यासाठी आपल्या गावातून सगळे एकत्र राहायला पाहिजे. आणि ह्या 4 लोकांना भरून द्या. हे 4 लोकांचं आणि 5-6 लोकांचं काही उपयोग होणार नाही. हे नाममात्र नगरसेवक झाले तर होतील. कुठल्या कामाचे नाही, यांना कुठला अधिकार नाही, सभापती होणार नाही, उपनगराध्यक्ष होणार नाही, बांधकाम सभापती होणार नाही, पाणी पुरवठा सभापती नगराध्यक्ष लय दूरचं राहील. हे काहीच होणार नाही. तसे बाया म्हणले तसे हे बिनबुडाचे नगरसेवक त्या आपल्या परिसरात येतील काही दिवसासाठी. त्यांना येऊ द्या, काही कारण नाही. पण मला शिवाजी भाऊ माझं कसं आहे ते माझं नाही बाबा, माझा सहकारी चांगला आहे, माझा मित्र आहे चांगला तो. आणि मी होता कोणाला पण वाटत मी तुमच्याबरोबर नाही सोसायटीला काम केलं. आता शेवटी तुम्ही काय म्हणणार हे मग आमचंच आहे का आमचं असं नाही म्हणतात. मग हे सगळ्या गोष्टी करत असताना मी त्याला बऱ्याच गोष्टी समजत तरी बाबासाहेब आपण ते जर काय धावधाव जायचे ते बऱ्यापैकी शांत झाला होता मध्ये. पण ते मधून त्याचं होतात. कारण बाबुराव पुरेत पण अशी करते. बाबुराव पुरेतला काय मागून म्हणायचे बाबुराव राजस्थानहून आले पण ते नेहमी गावावर राहिलेले. त्यांनी शिडीच्या विचाराला कधी तळा देऊन दिला. आता बाहेरून आलेले लोक स्थायिक झाले त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यांनी मध्ये मध्ये कमलाकर भाऊने सांगितलं अविनाश भाऊसाहेब तुम्हाला माहिती म्हणून तो आणि आर्मी मध्ये त्यांनी व्हॉट्सअप फेसबुकला ते सोनवण्याला हाताशी धरून ते गावामध्ये काहीतरी टाकलं. ते प्रकरण पण तुम्हीच मिटवलं. आम्ही पुढल्या दिवशी गेलो. मी होतो, भाई होतो, कमलाकर भाऊ होतो. आम्ही सांगितलं का ह्या लोकांचे खालून बुडा आणले पाहिजे. कारण हे जातीय भेद करू राहिले गावामध्ये विष पांगवण्याचं काम करू राहिले. ह्या लोकांचे खालून बुडा आणले पाहिजे असं माझं स्वतःचं वक्तव्य होतं. तर नगरपंचायत होत असताना नगर परिषद करताना आपला हेतू काय होता तर हेतू असा होता का उद्या भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारचा निधी आला असता. चांगल्या प्रकारचा निधी येऊन आणखीन गावाचे विकासाचे काम झपाट्याने पुढे गेलं असतं. हा त्याचा हेतू होता. म्हणून शिवाजी भाऊंनी तो पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी त्या बहिष्कार टाकला. सुरुवातीला सगळं आमचं सगळ्या गावाच्या लोकांनी सगळ्या मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन त्या दिवशी आपण मागच्या 3 तारखेला होतं समोर गेलो. आणि त्या रात्री आम्ही शिवाजी भाऊ, मी, आवेबाईया, सुजित भाऊ, कमलाकर भाऊ असे आम्ही जेवायला गेलो. हॉटेलचं नाव सांगतो राजशाही थाटला गेलो. आणि तिथे जेवत करीत असताना आम्ही त्याच वेळेस कुंकून लागले का हा पण तिथं फॉर्म भरणार आहे कोण आर्णे म्हणून आर्णेला बोलवण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी पण प्रकाश नाना शेळकेंकडे गेलो होता. पण त्या दिवशी प्रयत्न केला का बाबा तू कुठे बाबा कमलाकर भाऊनी त्याला फोन केला. तो म्हणे मी आत्ताच सासरोडने आलो आता कुंडी घेऊन आलो पण मला गावात यायला जरा वेळ लागेल. तर म्हणलं बाबा ये बाबा सोयीना. मग आम्ही तिथं बसलो. तो आला तिथं बसला. आम्ही ती चर्चा केली. आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. चर्चा करता करता त्यांनी सांगितलं का मी कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरणार नाही. जेव्हा गावात ते 7-8 लोकांचे फॉर्म भरतील तेव्हा मी फॉर्म भरणे असं त्याचा शब्द होता. मग आम्ही सगळ्या प्रकारची ती मिटिंग तिथं थांबवली आणि त्याला म्हटलं का कुणी उद्या काही भरणार नाही तू पण भरू नको. त्यांनी सांगितलं का मी तुमच्याबरोबर आहे काही करणार नाही. त्याच्याबरोबर एक आधी विद्वान माणूस होता. तो काय होता हातांगळे. ते हातांगळे साहेब होते तिथं. त्या हातांगळे साहेबांनी सांगितलं नाही ते लोकशाहीचा असं होईल संविधानचं असं होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तर संविधान दिलेलं आहे. त्याला मग सगळ्यांनी समजून सांगितलं का बाबा गावातल्या लोकांची चर्चा होती त्या निर्णयाबरोबर आपण राहिलं पाहिजे म्हणून आपण थांबलं पाहिजे. त्यावेळेस तिने मान्य केलं आणि तो घरी आला. आता तांगलला केला आम्ही फोन विजू केला की नाही बाबा. त्यांनी सांगितलं आमचे लोक असे करणार नाही आम्ही एबी फॉर्म देणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं एबी फॉर्म त्यांना भेटणार नाही असं करणार नाही. पण डॉक्टर साहेब माझं एक म्हणणं आहे या लोकांवर कारवाई करावी. कारवाई करून ना यांना पक्षाच्या बाहेर हक्कलपट्टी केली पाहिजे. कारण तुम्हाला उमेदवार लागले ना मला सांगा मी उमेदवारी कारण हे सगळं आपलं साठवलं जे बी जबाबदार नाही माहिती. आणि तुम्हाला काही उमेदवार कमी पडले तर माझं खूप नाही मागं माझं पोरग आहे माझी मागं तुमचं. पण ही भूतावळ ही गाण ही शिडीची कीड ही संपूर्णपणे तुम्ही पक्षाच्या बाहेर काढली पाहिजे. त्याशिवाय स्वस्त बसू नका असं म्हणतो.
आता समीर आहे, भाऊसाहेब आहे, आणखी बरेच मान्यवर आहे त्यांचे, बरोबर आहे. हे एका लोकांना सुद्धा माहित नाही काय चालू आहे. आता आशुतोष दादांचा आम्ही सत्कार करायला गेलो, तुम्ही पण होते त्याविषयी. आम्ही सगळ्यांनी ठरलो, शिवजी म्हणून ठरलो की आपल्याला सत्कार करायला जायचं, नगर परिषद करून आणली म्हणून आशुतोष दादांचा सत्कार करायचा म्हणून आम्ही सगळे गेलो. समजा बायाने आले, बायाला काहीतरी समजा बाहेर जायचं होतं, पोटात काम होतं, मला माहित नाही, पण नाही आले. मग आपण सगळ्यांनी गेलो, सत्कार केला. तर ते सचिन चौगुले समीरला म्हणे कशाला गेला म्हणे तुला कोण निरोप दिला? जेव्हा आम्हाला कैलास बापूंनी निरोप दिला म्हणजे जायचं नाही, पक्षाची शिस्त असती नसती. आणि त्याला ही शिस्त त्याला सांगतो आणि त्याला शिस्त नाही का त्या सचिन चौगुलेला. आल्यानंतर कुंभे घेऊन आला होता सासुराडून. तो कुंभे घेऊन आल्यानंतर घरी आला, तिथे काही जिरे नाही. आणि सकाळी सचिन चौगुलेकडे गेला, त्यांनी सांगायला. मग सचिन चौगुले त्याला काय पाजलं? सोडा पाजला. सोडा पाजल्यामुळे त्याचं पोट डांबरलं, जे डांबरलं ते उतरलंच नाही, तुला नगरपालिकेत गेला. मग हे सगळी गंमत होत असताना त्यांनी 2 फॉर्म भरले. आणि हे सगळे भरत असताना मग मी स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांना फोन केला, शिवाजी म्हणून फोन केला, कमलेकर भाऊला विचारलं, डॉक्टर साहेबांना विचारलं, आबाबाईंना विचारलं, की आमदार साहेबांना इथे येऊ राहिले काय, आपली काय हरकत आहे का? यांनी सांगितलं का उलट राधाकृष्ण विखे पाटलांना बोलून घ्या, जेणेकरून जे लोकांच्या काही विचाराचा मतभेद असेल ते समजून सांगण्याचा प्रयत्न करते. मग महायुती 2:30 वाजता राधाकृष्ण विखे पाटील तिथं आले आणि कमीत कमी 5-5 पर्यंत बसले. 2.5 तास कमीत कमी तिथे. त्यांनी बांडेतला बोलवलं, निकमला बोलवलं, आणखीन 2-3 जणांनी, रवी भाऊ बनकरने आणखी 2-3 जणांनी त्यांना बोलवलं, प्रशांत कोत्यांना बोलवलं. आणि सगळ्या लोकांना सांगितलं समजून का बाबा नगर परिषद आपल्याला काय करायची म्हणून तुम्ही आमची विनंती आहे का? सगळ्यांनी ती मान्य केली. आणि ही सगळी मान्य करीत असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः तिथं इंटरेस्ट घेतला नाही. आम्ही स्वतः कार्यकर्ते म्हणून त्यांना सांगितलं की बाबा काही लोक ऐकत नाही म्हणून तुम्ही तुमचं समजून सांगण्यासाठी तिथे या. ते आले. आता सुरेशजी थोरात रात्री म्हणले, कालच म्हणले वाटतं ते, बाबा राधाकृष्ण विखे आले श्रेय घेतलं. आता श्रेय घ्यायचं काय कारण आहे? हा मतदारसंघ त्यांचा, सातत्याने 8 का 9 वेळेस निवडून आलेले, शिक्षण मंत्री झालेले, कृषी मंत्री झालेले, न्यायविधी खातं त्यांच्याकडं, सगळं त्यांच्याकडेच होतं. आणि समजा ह्या मतदारसंघाचे ते पालक म्हणून समजा आले, बसले, आम्ही सगळे बोलवलं. उलट माझ्या खिशातले 500 रुपये निलेश दादाने काढून घेतले, पान आणलं आणि ते कमलाकर भाऊनी त्यांना ते पान दिलं. पैसे माझे होते, तरी पण मी म्हणलो चला जाऊ द्या भाऊ, हे आपलं सगळं चांगलं आहे, चाललंय ना, चालू दे. हे सगळं करता करता त्यांनी पान पण घाललं. कोणाचं पान घाललं? कमलाकर भाऊचं. शिवसेना प्रमुखाच्या त्यांनी तयार झालेल्या माणसाचं सुद्धा पान घाललं. त्यांना वाटायला पाहिलं होतं पान नको बाबा, काहीतरी त्रास होईल, कारण त्यांना माहित होतं हे सिटी गावातले लोक तसे नाही आहे, पण एका विचाराचे असल्यामुळं आपल्याला पान खायला सुद्धा हरकत नाही. त्यांनी पान सुद्धा खाल्लं आणि पान खाऊन नंतर सगळ्यांसंगत चर्चा केली. आता सुरेश थोरात असे म्हणले का बाबा त्यांनी खूप श्रेय घेतलं. श्रेय घ्यायचं काही कारण नाही त्यांना. मला असं म्हणायचं आहे, मग सुरेश थोरातांना जरा एवढी कळकळ होती तर त्याच्या आजल्या दिवशी तिथे येऊन बसायचं ना, त्यांच्या शेजारी खुर्ची टाकून बसायचं ना. तसं रात्री ते घालमेल करताच ना, तसे रात्री विखे पाटलाकडे जाय थोरात साहेबाकडे करतात सुरेश थोरात, तर मग तिथे येऊन बसायचं ना त्यांनी. मग तिथं जर येऊन आले तर हा चर्चेचा विषय नव्हता का वाचू. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगितलं मला मागच्या 15 वेळात ते भेटून गेले म्हणून. हा विषय गमतीचा नाहीये, पण त्यांना जर विखे पाटलांसंग काही गोष्टीवर चर्चा करायला चालती, मग इथं श्रेय घ्यायचं काही कारण नाही. विखे पाटलांनी गेलं म्हणून काय झालं? काहीच नाही. आम्ही सगळ्या लोकांनी कार्यकर्त्यांनी बोलवलं म्हणून ते आलं. आणि त्यांनी हे पण सांगितलं, मग माझ्यावर विश्वास नाही का, शिवाजीवर विश्वास नाही का? आमच्यावर सगळ्यांनी विश्वास आहे बाबा, तुमचा फक्त थोरात साहेबांवर विश्वास आहे. बा आमचं काय दुःख ना, तुम्हाला करू नका तुम्ही. आणि इथे जाणार नाही का डॉक्टर साहेबाकडे आम्ही येतो तुम्हाला चर्चा करायला. डॉक्टर साहेब पण नेते त्यांचे. आम्ही काल डॉक्टर साहेबांना फोन केला, मी केला, कमलाकर भाऊनी फोन केला. त्यावेळेस आपण त्यांना सौम्य भाषा वापरायला नको होती. मान्य मला दादा की आपण सौम्य भाषा वापरायला नको होती, पण जर त्यावेळेस मी समजा काही तिखट भाषा वापरली असती आणि परत हेच फॉर्म आले असते तर तुम्ही त्यावेळेस बोलले असते तू तिखट भाषा वापरली म्हणून त्यांनी फॉर्म भरले, असं त्यांचं म्हणणं आहे. एखाद्याला नांदायचंच नसलं तर तो वेगवेगळं कारण करणारच आहे. महत्वाचं काय आहे की आपण सर्वजण एकत्र आहोत, ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे. आणि ह्या 30,000, 40,000, 50,000 लोकसंख्येच्या शहरातनं 4-5-6 लोकांनी जर एखादी भूमिका घेतली असेल, गाव एका बाजूला आहे असं होत नाही. गाव सगळं एकाच ठिकाणी आहे आणि एकाच विचाराने आहे. त्यांनी फॉर्म भरले, जसं कमलाकरनी तर सर्वांनी सांगितलं की निवडणूक घेत असताना एक प्रक्रिया असते.
की आपण मतदारांपर्यंत जातो, मागं उभं राहायचं वगैरे, आणि मग जनता त्या ठिकाणी त्या प्रतिनिधीला निवडून देतं आणि मग त्या 5 वर्ष तो प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असतो आणि हे सगळं काम करत असताना त्याला तो मान सन्मान मिळतो. तो एक मान सन्मान घेऊन तो ते काम करत असतो आणि वागत असतो, जगत असतो. मला एक सांगा, यांना कुठला मान सन्मान मिळणार आहे? कुठलाही मान सन्मान मिळणार, कोणीही एक सुद्धा मत दिलेलं नाही त्यांना. हे नगरसेवक होतील काही दिवसासाठी, पण कुठलाही मान सन्मान नसलेले नगरसेवक होते. गावाच्या विरुद्ध भूमिका घेत असताना मी सर्वांचे, या शहरातील प्रत्येक व्यक्तींचे, ते 6 जण सोडून प्रत्येकाचे आभार मानतो. आपण सर्व या शहराबरोबर राहिलो, शहराच्या एक मताबरोबर राहिलो, ही खरं आनंदाची गोष्ट आहे. आज सुद्धा शहर काही वेगळं झालेलं नाही आपलं, आणि एकोपा नाही असं म्हणण्याचं सुद्धा काही कारण नाही. माझं तर म्हणणं असं आहे की तांत्रिक बाब आहे. उद्या जरी निवडणूक झाली नाही आणि हे बिनविरोध निवडून आले तरी सुद्धा, आणि उद्या पोटनिवडणूक लागली, 100% पोटनिवडणूक लागल्यानंतर आपण सर्व एकत्र राहणारच आहोत. कोणाला घाण करायची असली तर काय करायचे करू द्या, आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी. पण कायदा असा सांगतो की एकदा नगर परिषद शासनाने जर डिक्लेअर केली तर ते स्टेटस बदलतं आणि त्या ठिकाणी निवडून आलेले सदस्य किंवा निवडून आलेले काय नगरसेवक असतील ते सगळे त्या ठिकाणी डिझॉल्व्ह होतील. याच्यात आज सुद्धा तोच कायदा आहे, काल पण तोच होता. पण हे सगळं माहीत होतं क्षणासाठी, काही क्षणासाठी, काही क्षणिक सुखासाठी तुम्ही पूर्ण शहराबरोबर पंगा घ्या. आमचं म्हणणं नाही तुम्ही पंगा घेतला, आमचं म्हणणं आहे तो तुमचा मूर्खपणा आहे. पण हे सगळं होत असताना आपण सर्वांनी, डॉक्टर साहेब, बापू, आपल्याला थोरात साहेबांकडे जाणं आवश्यक आहे. आपण त्यांना रोखठोक विचारणं आवश्यक आहे की खरंच तुमचा पाठिंबा त्यांना आहे का, आणि असं तर इथून पुढे आम्ही तुमच्या भरोश्यावर राहणार नाही. तुम्ही नेते आहात, नेते म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारतो, नेते म्हणून पूर्ण राज्यात तुमचे एक नाव लौकिक आहे. आणि हे सगळं होत असताना तुम्हीच कळवलं असतं जर आम्हाला की आमचे हे कार्यकर्ते ते फॉर्म भरणार आहेत, आम्ही तयार होतो निवडणुकीत. पण आयत्या वेळेस 15 मिनिटं असताना तुम्ही फॉर्म भरायला लावले जर असतील थोरात साहेबांनी, ज्या अर्थी विधान परिषदेचा उमेदवार, विधानसभेचा उमेदवार त्यांच्याबरोबर असतो फॉर्म भरण्यासाठी, याचा अर्थ थोरात साहेबांना हे सर्व माहीत होतं, माहीत आहे, आणि त्यांनी यांना 100% सांगितलं तर तुम्ही फॉर्म भरा. मग काय केलं बाकीचे पक्षांनी? चूक झाली का? नेत्यांची चूक झाली, कोणाची चूक झालेली? आणि एका जत्रेने काय देव म्हातारा होत नाही, ती म्हण काय खोटी नाही. ठीक आहे, जातील दिवस निघून, पण कधी जरी प्रसंग येईल त्यावेळेस तुम्हाला या शहराची प्रत्येक व्यक्तीची आणि त्यावेळेस हे शहर तुमच्याबरोबर असणार. माझी या ठिकाणी एवढीच विनंती राहील की ही एकजुटीच आपली, हे सगळं जो विषय आहे हा परत काही दिवसाचा विषय आहे किंवा एखाद्या महिन्याचा विषय असेल, हे सगळं संपेल आणि परत सर्व सुरळीत होईल, याच्यात काही शंका नाही. माझी पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती आहे, वर्तमानपत्रात त्यांनी जे काय बातमी दिली त्यांचं छापायचं काम आहे, दुमत नाही काही. पण हा एकोपा जो होता, जर सुजितने पण मागं भाषणात सांगितलं तर हा एकोपा पूर्ण राज्यात नाही देशात जाणं गरजेचं असतं आणि गेला पाहिजे शिर्डीसाठी तरी, व्यक्तिशमी बोलतो. कारण बाबांची शिकवण आहे सबका मालिके, आणि मग ती शिकवण असताना आपण कधी जातीय भेद केलेला नाही किंवा जातीवाद केलेला नाही. तर एकोपाची शिकवण जाणं गरजेचं आहे आणि आपण परत त्यांना जाऊन भेटू. बाबांनो, तुम्ही विड्रॉल आहे, फॉर्म मागं घ्या, थोरात साहेबांकडे जाऊ, प्रयत्न करू. नाही झालं तर सगळ्यांचा विचार झालेला आहे, त्या विचाराने आपण जाऊ आणि 100% याच्यात आपलं यश मिळणार आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पहिल्या बहिष्काराबरोबर होतो, दुसऱ्या वेळेस झाला त्यावेळेस आम्ही बहिष्काराबरोबर होतो. त्या मीटिंगमध्ये चर्चा होत असताना कमलाकरजींनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी फॉर्म भरले म्हणून सुरेश आर्यांनी फॉर्म भरला. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी फॉर्म भरले होते हे मान्य आहे, ही सत्य परिस्थिती. परंतु 191 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते, म्हणून भारतीय जनता पार्टीचे 191 उमेदवार होते का हा विषय. ठीक आहे, आम्ही फॉर्म भरले असतील, फॉर्म भरून ठेवले असतील, पण आम्ही फॉर्म जमा केले नाही. ती कोणाला तरी खापर फोडायचं होतं म्हणून भारतीय जनता पार्टी खापर फोडलं गेलं.
पण आज परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी फॉर्म भरले आणि नुसते फॉर्म भरले नाही तर त्या घटक पक्षाचा विधानसभेचा उमेदवार ते फॉर्म भरण्यासाठी त्यांच्या बरोबर होता. त्यामुळं आज महाविकास आघाडीला जबाबदारी झटकता येणार नाही. महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाला ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ज्या लोकांनी फॉर्म भरले त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केलाच आहे. त्याचा मी भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा मी निषेध करतो. पण आज आपल्याला सगळ्यांना एक विचार करायला वेळ आली की अशी परिस्थिती का निर्माण झाली, का याचा लोकांना वेगळा निर्णय घ्यावा लागला, त्यावर पण आपण विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपला बहिष्कार सक्सेस झाला, आपण नामदार साहेबांचा सत्कार केला, सन्माननीय खासदार लोकोनी साहेबांचा सत्कार केला, आशुतोष दादांचा पण सत्कार केला आणि माननीय नामदार थोरात साहेबांच्या वेळ मागितली होती. त्यांच्या आश्रित वेळ व्यवस्थेमध्ये आपला वेळ दिला नाही. पण ज्या दिवशी बहिष्काराची त्या ठिकाणी मिटिंग झाली त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते माननीय डॉक्टर एकनाथ काका होते, सचिन चौगुले देखील त्या दिवशी माननीय नामदार थोरात साहेबांच्या वतीने त्यांची भाषण केलं. मग त्यानंतर 15 दिवसामध्ये अशी काय गोष्ट झाली की आम्हाला विश्वास घेत नाही, आम्हाला कोणी विश्वास घेत नाही आणि म्हणून त्यांनी फॉर्म भरले. असा का प्रकार घडला आहे याची पण आपण सगळ्यांनी थोडासा विचार केला पाहिजे. आणि जे त्यांनी फॉर्म भरले की या आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपण जे फॉर्म भरले असतील ते गावाच्या हितासाठी परत घ्यावे. दरम्यानच्या काळात आता विधानसभेचं अधिवेशन होतं, त्या अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी सर्व पक्षांनी एकमुखी ठराव केला की जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ नये असा एकमुखी ठराव केला. त्या ठरावाला सगळ्यांनी पाठिंबा दिला, तो ठराव पास पण झाला. मग अशा असताना ओबीसीच्या ज्या जागा ओपन झाल्या त्या जागेवर ओबीसीला जर तुम्ही संधी दिली असती, आता इथं बोलले तर ते योग्य झालं असतं. पण तुम्ही ओबीसीला देखील संधी दिली नाही. खऱ्या अर्थाने ओबीसीवर तर अन्याय झालाच झाला, परंतु 5 नंबर आणि 8 नंबर हे अनुसूचित जाती बाहुल्य असणारे वॉर्ड असल्यामुळं तो अनुसूचित जातीवर देखील अन्याय झालेला आहे. तो काँग्रेस पक्षाची अनुसूचित जाती जमातीवर आणि ओबीसीवर अन्याय करण्याची भूमिका आहे काय ती सुद्धा त्यांनी स्पष्ट केली पाहिजे असं मी या ठिकाणी बोलतो. आणि थांबतो. आम्ही पूर्ण तयारी झाली, पॅनल वगैरे तयार झाले, कोणाला उमेदवार द्यायची जवळपास नावही निश्चित झाली. भारतीय जनता पार्टीचे तर ते मोठाच पक्ष आहे तुमचं सचिन तर त्यांचे 191 अर्ज त्यांचे आले होते. तर एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी भरले. पण एवढी मोठं काम सुरू असताना डॉक्टर वनकर आणि शिवाजी वनकर सांगितलं आपल्याला एकत्र बसायचं संध्याकाळी. अशीच थोडक्यात बैठक जसं दत्ता म्हणला तर रोज संध्याकाळी दुपारी कसं संध्याकाळी फार कामं असतं म्हणून आज आपण दुपारीच बोलतो. कारण काही भुतवळी रात्री हिंडत असते इकडं तिकडं. त्या भुतवळींना दही भात टाकायचा, त्यांना शांत करायचं वेळोवेळी. गेले 20 वर्ष तर मी या गोष्टी सगळे नाना आहे, प्रतापराव भाऊसाहेब आहे, सुधाप्पा आहे, यांनी डॉक्टर वनकर यांनी पूर्वी केलं होतं. गेल्या 20 वर्षापासून ह्या भुतवळी शांत करण्याचं बऱ्यापैकी कामात आम्ही आहोत. तर सगळेजण एकत्र आले, यांनी सांगितलं की आपला बहिष्कार घालायचा, आपल्याला नगर परिषद करायची. आम्हाला वातावरण मी त्या दिवशी मी नामदार कृष्णकी पाटलांसमोर स्पष्ट सांगितलं की आम्हाला वाटत होतं आम्ही निवडली, आमची सत्ता येईल अशी परिस्थिती आहे. परंतु गावाच्या हितासाठी का आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मग आम्ही त्या दिवसापासून कामाला रोज वेगवेगळ्या लोकांना भेटून वकिला सल्ला घेऊन वेगवेगळ्या मार्गाने सगळ्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भगवणकर असतील, निलेश दादा सर, दीपक वारोळे, रमेश भाऊ हे सगळे मुंबईला गेले. त्यांनी तो आदेश आणला, चांगली प्रक्रिया झाली. गाव एकोप्यानं राहिलं. समजा 2 लोकांनी फॉर्म भरले. आता कसं असतं, गाव मोठं झालं, तो काळ गावाचा छोटा होता. 2000 पूर्वी 3 वेळेस बहिष्कार घाला. मी फार लहान होतो, मी पाहिजे ज्येष्ठ लोक सांगायचे की आता आपल्याला बहिष्कार घालायचा गावाचा. आणि अख्खं गाव एका बाजूला असायचं, सगळ्या गावाने बहिष्कार घालला. या गावाची परंपरा चांगली. हे गाव सर्वांना बरोबर घेऊन चालणार गाव आहे. काय ह्या गावात कधी जातीयता वाढली नाही, काही नाही. तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या, इथून आपण राजाला गेलो, सावलीवरला गेलो, लिंबगावला गेलो, साईबाबाच आपला देव आहे आणि आपल्याला पुतळा लावायचा नाही. आपण साईबाबा म्हणून जगतो. या गावात आजपर्यंत कुणी म्हणजे चुकून एखाद्याने मागणी केली तर त्याची तोच थांबून घेतो. या गावात पुतळा नाही, हे गावचं वैशिष्ट्य आहे. या गावात जातीयता नाही. ज्यावेळेस आरक्षण नव्हतं तेव्हा दलित समाजाचा सरपंच करण्याचं काम सुद्धा आता आपण आरक्षण आहे. आता समजा शेजो भाऊसाहेब म्हणले की आमच्या वार्डात आमची संख्या जास्त आहे. त्या काळात तशी परिस्थिती नसताना सुद्धा हे गाव एवढं एक कोप्याने होतं. हे गाव या गावाने अनेक लोकांना सामावून घेतलं. अनेक लोकांना साईबाबांची भूमी इतकी पवित्र आहे, आमचा जन्म झाला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. जे लोक बाहेरून आले तर त्यांचे प्रारब्ध होते की या शिर्डीत आलं पाहिजे. बाबांनी त्यांना बोलून घेतलं. या गुरुपाठामध्ये एक वेळ साईंच्या इच्छेने ते होते सर्व काही. साईबाबांच्या इच्छेने होते. तुम्ही इथे येतात,
आम्ही इथे जन्माला येतो, आणखी लोक या शिर्डीवर हजारो लाखो कुटुंब अवलंबून आहे, आपल्याला दिसत नाही अदृश्यपणे. ही आपली तुमची कुटुंबाची पुण्य होती म्हणून आपण या गावात. परंतु काय झालं, जसं पुराणात उल्लेख आहे, शिवशंकराची भस्मासुराने आराधना केली आणि भगवान शिवशंकर त्याला पावन झाले आणि त्याला वर दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तू भस्म होईल. तसे भस्मासुर इथे उभं राहिला. तो भस्मासूर आमच्या फार हुशार लक्षात आलं. 1 नंबर बापूचं योगदान आहे भस्मासूर उभं करायला, दुसरं योगदान आहे मी बाबासाहेब आप्पा उभं करायला. आम्हाला असं वाटतं विखेंना शिवाय देतो, चांगलं आहे, चालव. सुरेश फराटाने विनंती केली, डॉक्टरांना त्या काळात राग आला असेल का, करा भाऊ याला अध्यक्ष, करा भाऊ याला अध्यक्ष, केला भस्मासूर उभा सगळ्यांनी मिळून. त्याची हद्दपारी झाली तेव्हा खासदार सदस्य लोकांना मी स्वतः घेऊन काहीची हद्दपारी रद्द करा. आम्ही प्रांत साहेबांना भेटलो, त्याची हद्दपारी रद्द करून आणली. दूषित करण्यामागं, हे गावात वाईट प्रथा पाडण्यामागं, हे गावात एकी कशी राहणार यासाठी प्रयत्न करण्यामध्ये हा भस्मासूर माझा. मी माझे थोरात साहेबाचे, मी लपित नाही, थोरात साहेबाचे माझे सुद्धा घरी संबंध आहे. डॉक्टर गोलकर त्यांचे राईट हँडच आहे. या गावात त्यांचे नातेवाईक आहे, बापू नातेवाईक आहे, सगळे नातेवाईक आहे, सगळ्यांचा संपर्क आहे. पक्ष सोडा, पक्षाच्या वितरित शाळेचे संबंध आहे. हा भस्मासूर आता शिवशंकराच्या डोक्यावर एक दिवशी हात ठेवी, तेव्हा मान्य थोरात साहेबांना आपण विनंती करावी का एका दिवशी हा भस्मासूर तुमच्या डोक्यावर हात ठेवी. कारण तो नाना पटोलेंना भेटून आला, थोरात साहेबांच्या विरोधात नाना पटोलेंना भेटून आला. तर हा भस्मासूर तुम्ही पहा, नाही तर शिर्डीचं वैशिष्ट्य आहे वेळोवेळी इंजेक्शन देणं, दुरुस्त्या करणं. तो मोठा माणूस आहे, परंतु या गावाला जर वाईट वळण लावण्याचं विस्फोट आहे. ही प्रक्रिया आणि निवडणूक म्हणून पाहू नका. निवडणूक ही कोणते पक्ष लढत होते, पण बहिष्कार हा गावातल्या लोकांनी टाकलेला, शिर्डीच्या सर्व नागरिकांनी, सर्व ग्रामस्थांनी पक्षविरहित टाकलेला आहे. हा काय कोणत्या पक्षाचा विषय नव्हता. राहिला विषय स्त्रियाचा, मी स्वतः नामदार बाळासाहेब थोरातांचा उल्लेख केला. नामदार राधाकृष्ण यांच्या समोर सांगितलं नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचे याचे योगदान, आमदार सुधीर तांबे साहेबांचे योगदान, आशुतोष दादा काळे आपल्या लोकांना घेऊन गेले, त्यांनी करून आणलं, त्यांचं योगदान आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं योगदान आहे. खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी तिथं थांबून आणि त्यांना सांगून त्याला GR आणलं. हे सगळ्या पक्षाचं योगदान आहे. याच्यात काय कोणा एका व्यक्तीचं योगदान नाही. तसं पाहिलं आशुतोष दादा उड्या मारा पाहिजे, बँड बाजारावर आपण नाचायला पाहिजे त्यांच्याबरोबर, तर त्यांनी आपल्याला एवढी मदत केली. परंतु ते आजपर्यंत तो माणूस एकदा सुद्धा एका शब्दाने म्हणला नाही तर तुमच्या गावात आमचं श्रेय. हे श्रेय सगळे सुरेश भाऊ थोरातांचा कदाचित गैरसमज झाला असेल, त्यांचा थोडासा संपर्क भस्मासुरामुळे कमी पडला असेल किंवा भस्मासुराच्या जादा अधीन झाल्यामुळे असं होतं. ज्या घटना घडतात आपलं गाव एक चांगल्या मार्गावर जाऊ राहिलं. भाऊसाहेब त्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात होते, आपण सगळ्यांनी सांगितलं, शेजर भाऊसाहेब होते, तुम्ही होते, सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला थांबलं पाहिजे. आपण साधारणतः जे लोक आता इथं सगळे बरेच जण इच्छुक उमेदवार आहे, काही होते काही नव्हते, काही निवडणूक लढवल्या, पराभूत झाले, निवडून आले. ही प्रक्रिया लोकशाहीने दिलेली, बाबासाहेबांनी दिलेली घटना आहे, त्याप्रमाणे आपण सगळे चालतो. पण ज्या वार्डात आपल्याला उभं राहायचे त्या वार्डातल्या लोकांना जाऊन आपल्याला भेटावं लागतं का मला उमेदवारी करायची. त्या नागरिकांना भेटले. जसं सचिनने सांगितलं का सगळ्यात मोठा अन्याय हा अनुसूचित जातीच्या ओबीसी समाजावर आहे. का त्यांनी तिथं त्यांची भूमिका काय आहे आणि त्याच्या भूमिकेपासून फारकत घेऊन त्यांनी दूर बघितले. राहुल बाडांगे यांनी सांगितलं की त्यांच्या पक्षात निर्णय झाला की आपल्याला जोपर्यंत ओबीसी आरक्षण भेटत तोपर्यंत निवडणूक लढवतो. हे स्वतंत्र पक्ष यांचा, हे राहुल गांधीच्याही स्वतंत्र आहे, त्यामध्ये आमचे नेते राहुल गांधी त्यांच्यापेक्षाही स्वतंत्र आहे. यांचा स्वतंत्रच कारभार आहे. हे सोनिया गांधी झाल्या दुसरे पुत्र आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही अशी प्रक्रिया चालू आहे. परंतु हे शिर्डीला वेगळ्या मार्गावर घेऊन पाहत आहेत. आम्ही साईबाब संस्थांमध्ये त्यांनी दारू पिऊन जेव्हा हॉस्पिटलमध्ये गडके मारले, आम्ही डॉक्टर बनकरांकडे गेलो होतो, गावाची बैठक घेतली. अहो ही एक विकृती तयार झाली. नानाने चांगलं मांडलं का सुनील नाना, ही विकृती ना, ही विकृती तयार झाली. काही लोकांना असं वाटलं की आम्ही त्यांच्या विरोधात आहे, त्यांच्या विरोधात नाही. साईबाब हॉस्पिटलमध्ये चुका असतील काय असतील पण ते आपले, हीच गोष्ट आम्ही त्यांना समजून सांगितलं. साहेबीला डॉक्टर बनकर साहेबीला बसून आम्ही हीच गोष्ट त्यांना समजायलं. त्यांनी सगळ्या गावात सांगितलं डॉक्टर बनकर याला हाकलून दिलं, डॉक्टर बनकर याला हाकलून दिलं, डॉक्टर बनकर काकाचे, माझे चुलते, माझ्या वडिलांच्या सामान्य, बापूंच्या वडिलांच्या सामान्य, आमच्या सगळ्यांच्या हाकलून दिलं. वाईट काय वाटायचं, हा डॉक्टर बनकर आम्ही मांडलं तू पुढे. तर ही विकृती शिर्डीला वाईट वळणावर नेणार आहे. ही एक तुम्हाला सांगतो याच्या मागं मास्टर माइंड आहे. हे घडवणारे हा भस्मासूर गेल्या अनेक दिवसापासून हा प्रयत्न करतो गावात विस्फोट व्हावा, त्या गावात मारामारी व्हावा. तिने असा प्रयत्न केला, अनेक लोकांना भेटला तो. सगळ्या लोकांना झालं का हे सोनू पत्रकार आहे यांचं नाही सुद्धा दिली कुठून दिलं. हे सगळ्या लोकांना, अनेक लोकांनी इथं बसले, अनेक लोकांना भेटला, अनेक लोकांनी घरी बैठक घेतल्या. तर आपण बाहेरून आलो नाही गावात जो काही असा भेद करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केली. मग त्यांनी जातीवाद बाहेर काढला, जातीवादावर मात केली तर त्यांनी निवडणूक हाताळली.
ही घाण आहे, हे घाणीवर आपल्याला कारवाई करावी. शिर्डी स्वच्छ अभियानाचं आपल्याला दुसरं तिसरं बक्षीस भेटलेलं आहे. 14 ही सुद्धा मानवी कृती, ही मानवी घाणाची. ह्या घाणींना सुद्धा डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली, तुमच्या अश्वकांतांच्या नेतृत्वाखाली साफ करायचं. थोरात साहेबांना सुद्धा आपण सगळ्यांनी भेटलो पाहिजे. सगळ्या लोकांनी मिळून सांगितलं पाहिजे. पक्ष ठीक आहे का, एखादा 2 पक्षाचे विचार असतात. कमलावरबद्दल कोण शिवसेनेला मत देत नाही लोक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना कोण मत देतात. काँग्रेसला जे मतदान करतात ते आमदार हे इंदिरा गांधी असतील, राहुल गांधी असतील, राजीव गांधी, सोनिया गांधी साहेब असतील, त्यांना कोण मत देतात. हे काय तुम्हाला आम्हाला कोण देतं, सचिनला कोण मत देत नाही, अटल बिहारी वाजपेयींना कोण मत देतात. पण तिन्ही मी असं ग्रह करून घ्यायचं आम्हाला कोण मत देतात असं नसतं. तर त्याला जर असं वाटतं मी म्हणून नाही का मी म्हणून काँग्रेस पक्ष, तसं नाही. तो तुम्ही जसं ते उदाहरण चांगलं दिलं का 27-28 काय आपले मतदान केंद्र आहे, त्याच्यावर एकटाच बसेल नव्हता, पण तरी तुम्हाला मतदान झालं, काँग्रेस पक्षाला मतदान झालं. तर काँग्रेसच्या पक्षाला आपल्याला भूमिका सांगावं लागेल. आणि नामदार थोरात साहेबांना मी स्वतः ही गोष्ट डॉक्टर तांबेंना सांगितलं. माझ्यासमोर सुजितनी फोन लावला, बापू स्वतः सतीश तांबेशी बोलत आणि आमची भूमिका नाही उमेदवारी भरण्यासंदर्भात. आम्ही सगळे बरोबर बसलो होतो. मी स्वतः सचिन तांबेला, त्या सचिन चौगुलेला फोन लावला, प्रकाश राणे शेळकेंच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. त्यामुळे तुम्ही विनंती, आम्ही तुम्हाला येऊ शकता, सगळे होतो. परत यांना विनंती केली, मुरली गायकेंना, यांनी अमृतला, सुजित गोंडकर आणि अजून कोणतरी फोन लावला. सुजित त्याला घ्यायला तिथे गेला. आपले सगळं गाव आहे, हा गाव एकटं राहिले पाहिजे. अजूनही काही या दुष्टप्रती, या भस्मासुराच्या नादी लागून जे आपले स्थानिक लोक आहे, तुमचे जे संबंधित असतील त्यांना सगळ्यांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे, त्याच्यातून बाजूला झालं पाहिजे. अजूनही वेळ गेली नाही. अजूनच सावरसन क्षेत्र असेल, अजून 10 तारखेपर्यंत तुम्ही गावासाठी, आमच्या कोणासाठी नाही, गावासाठी तुम्ही माघार घ्या आणि या बहिष्कार सक्सेस झाला पाहिजे. हा बहिष्कार सक्सेस झाला पाहिजे. त्याबरोबर आपल्याला पुढे नगर परिषद करण्यासाठी काय काय करावं लागेल ते तर काम चालूच आहे, ते आपण करणारच आहोत. नगर परिषद करणं हे आपलं आता ध्येयच आहे फक्त. त्याबरोबर या स्वच्छता अभियानामध्ये या भस्मासूर आणि घाणीचं कारवाई आपल्याला करावी लागेल. कारण ती जर कारवाई केली नाही, त्यांनी काहीतरी वेगळं घडू शकतं. पुढच्या भविष्याच्या पिढीसाठी आपल्याला सगळ्यांना योगदान द्यावं लागेल. मी एवढं बोलतो आहे. आणि कालचा आता काही उत्तर लोकांनी जो फॉर्म भरलेले आहे त्यांचा काय विषय असेल किंवा गावाच्या विरोधात त्या भूमिका घ्यायला नव्हती पाहिजे. आपलं कुठल्या पक्षाचे असो किंवा काय असो, पण शेवटी ते ग्रामस्थ आहे ना, पक्ष दुय्यम आहे. शिर्डीमध्ये, शिर्डी शहरामध्ये याच्यापूर्वी आम्ही त्यावेळेस मागच्या सुद्धा मुलं माहिती आहे, मागच्या बापूला माहिती आहे, गावचे मास्तर असताना आपण त्यावेळेस जाऊन आम्ही मुंबई जाऊन 3 वेळा नगर परिषद आपण नगरपंचायतीसाठी बहिष्कार टाकलेला. लोकांना काय घाई आहे, शेवटी होईल ज्यावेळेस निवडणूक होईल आहे ना, भरपूर जागा वाढणार आहे, आपल्याला शासनाचा फंड मिळणार आहे आणि सर्व जर ग्रामस्थ एकत्र आहेत तर कुणाला काही अडचण असते तरी कारण नाही. पण कुणाचे तरी उन्हे धुणे इकडे काढायचे आणि ते गावावर नेऊन घालायचे, ही चुकीची पद्धत आहे. कोणाचा जर व्यक्तिगत वाद असेल, निलेशने सांगितलं त्याप्रमाणे, तर उगाच लोकांनी तिथं जाती धर्माचं राजकारण करायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची, हे ठराविक काही लोकांचं काम आहे. हे पुढं तरी बंद केलं पाहिजे. बापू मी तुम्हाला अगोदरच मी म्हणलं, ज्यावेळेस त्यावेळेस 2 फॉर्म आले, त्यावेळेस जर तुम्ही जर काढवलं त्यावेळेस त्याला जर जाब विचारला असता तर पण ही परिस्थिती निर्माण झाली. आपण काय करतो, प्रत्येक वेळी तेवढा करतो, तेवढा विषय घेतो आणि त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं डॅमेज घेत नाही. त्याच्यामुळे हे अशी प्रवृत्ती जागी होती. तर माझी एवढीच विनंती आहे, आता ज्या चुका ह्या लोकांनी केल्या असेल ना, तर आपण सर्वांनी मिळून काय करायचं ते आपण एक दिशा ठरवली पाहिजे. आणि निरंतर आजपर्यंत असेल बाकीच्यांनी जे उल्लेख केला, कारण नगर आपण शासनाकडे नगर विकास कोणते असतील, आपण मुख्यमंत्र्याला भेटून या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजे असं या ठिकाणी मी सांगतो. आणि आपली लढाई चालली होती नगर परिषद करायची आणि इतर लोकांची लढाई चालली होती आपलं मत किंवा आपलं व्यक्तिमत्व कसं टिकेल किंवा इतर गावापेक्षा आपण कशी वेळ दिसू, अशी काही लोकांची मनोवृत्ती या ठिकाणी दिसून आली. वाईट या गोष्टीचं वाटतं की एकाच ठिकाणी सगळं गाव होतं, त्यात वैयक्तिक स्वार्थ कोणाच्या एकाचा नसताना जी कालची घटना घडली ती अतिशय निषेधपूर्वक घटना आहे. खरं तर आता कोणी म्हणते की बाबा नामदार राधाकृष्ण विखे साहेब या ठिकाणी होते किंवा कोणी इतर नेते होते, पण त्याचा तो विषय नव्हता. श्रेयवादाची लढाई नव्हतीच. मुळात ही लढाई होती ती आपल्याला नगर परिषद करायची, परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक बरोबर ही लढाई श्रेयवादाकडे नेऊन ठेवली. याच्यात मुळात श्रेयवादचा काही विषयच नव्हता. आदरणीय आशुतोष दादा काळे आमच्याबरोबर आले, ती सत्य घटना आहे. राधाकृष्ण विखे साहेबांनी देखील वेळोवेळी त्याला पाठपुरावा केला, ही देखील सत्य घटना आहे. त्याचबरोबर थोरात साहेबांकडे देखील कमलाकर आम्ही गेलो, त्यांनी देखील याविषयी आम्हाला पाठिंबा दिला, ही देखील सत्य घटना आहे.
मग ह्याच्यात श्रेयवादाची लढाई आली कुठं? याच्यात 100% जे उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरले त्या ठिकाणी यांचा निषेध वैयक्तिक करतो. कारण आज खऱ्या अर्थानं जर टाकायला जायचं आणि गाडीवर लोकांचं असं करून चालणार नाही बाबू. कारण खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आहे ना, आपण जे 2 फॉर्म आले त्याच वेळेस आपण जर तुम्ही कठोर भूमिका घेतली असती ना, हे नसतं झालं. आता याच्यात मुळात काय झालं, मुळात आता तो उमेदवार काय करतो की जातीचं राजकारण करतो. हे गावातले, हे बाहेरचे, हे पाटील, हे कारुणारू, आपल्या डोक्यात तरीच हा विषय आला नाही. आज मी पाहतो बापूंजवळ कार्यकर्ते कोणते सगळ्या जाती धर्माचे, डॉक्टरकडे असतील, भैयांकडे असतील, कमलाकर भोंकडे असतील किंवा वैयक्तिक माझ्याकडे असतील, सगळ्या जाती धर्माच्या लोकांवर आज कोणी गोविंद राहतो. आज आपण आधी कोणाला जात विचारत नाही, हो तू कोणत्या जातीचा मी तुझ्याची मैत्री करू शकतो. जाणीवपूर्वक ही जी दरी निर्माण करण्याचं काम आणि आपली राजकीय पोळी बांधण्याचं काम काही लोक व्यवस्थितरित्या करत आहेत. मुळात आमच्या महाविकास आघाडीतला एक पक्ष जर अशी भूमिका घेत असेल तर आम्हाला निश्चित त्याचं मनाला खूप वेदना लावून गेलेलं आहे. अशी भूमिका खऱ्या अर्थानं घेतली नाही पाहिजे. जर डॉक्टर एकनाथ गोंदकर या ठिकाणी आपले नेते ते सांगतायत की आपल्याला गावाबरोबर राहायचं आहे, मग अशी भूमिका वेगळी भूमिका घेऊन उपयोग काय? उगाच याला श्रेय दिलं म्हणून आम्ही फॉर्म भरतो. अहो, जर तुमचं जर दुखणं जर वैयक्तिक नेत्याशी त्यांना नेत्याला खेटा ना, तुम्ही गावाला का बरं त्यासाठी मध्ये आणलं? जर याच्यात जर गावाचं मोठं नुकसान झालं तर निश्चितच येणारी पिढी आणि गाव आणि सगळ्या जाती धर्माचे लोक या कोणत्याच उमेदवाराला मी म्हणतो माफी देणार नाही असं मला वाटतं. आज भाऊसाहेबांचं मला खऱ्या अर्थानं अतिशय म्हणणं पटलं की त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली की त्या लोकांचा मी निषेध करतो. आज मला उमेशजी शेजवळ असतील, ॲडव्होकेट शेजवळ असतील यांचा आणि विक्रमजी वाघचौरेंचा अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत. त्यात भडांगे साहेब आहेत, ओबीसी असताना त्यांनी गावाबरोबरची भूमिका घेतली. अतिशय प्रामाणिकपणे ते आपल्याबरोबर दिवसभर 2 दिवस त्या ठिकाणी होते. असं असताना जर आपल्याबरोबर राहून जर अशा प्रकारे 4 जागांच्या संदर्भात जर तुम्ही अर्ज भरले का, आम्हाला कोणाला अर्ज भरता येत नव्हते, ठीक आहे ऑनलाईन फॉर्म आले असतील, परंतु आम्ही पण साईबाबाला घाबरतो ना. साईबाबा बाप आहे, त्यांनाच घाबरणार आम्ही. साईबाबा सोडून कुणी नाही, प्रत्येकाला पण नेते आहेत ना. मग आमच्या नेते आम्हाला अजित पवारचं नाव नाही घेतलं आम्ही नाराज व्हायचं का? शरद पवारचं नाव घ्यायचं आम्ही नाराज व्हायचं का? हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं गावाला तुम्ही याच्या बाबतीत स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही गावाला याच्यात घेतलं ते आम्हाला वाईट वाटतं. त्याच्यामुळे माझी अतिशय नम्रपणे गावातल्या जे कारभारी मंडळी त्यांना विनंती आहे की या संदर्भात आपण लवकरात लवकर समक्ष लावला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या याच्यात पोटनिवडणूक लावू द्या, आपले युवक आहेत रेडी, होऊन जाऊ द्या. कारण काय होईल, उगाच टाका जायचं गाड्या लोक असं नाही, कारण जखम बुड गेल्यानं आपण लावतोय डोक्याला, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं जर ही श्रेयवादाची लढाई जर अशीच लढाई चालू राहिली तर निश्चितच गावाला तिचा तोटा आहे असं मला वाटतं. कारण आणि विनंती या ठिकाणी मला सर्वांनी हीच करायची आहे की या निवडणुकीमध्ये कुणी जातीपातीचं राजकारण करू नका. व जाती हा बाहेरचा, हा गावातला, हा खालचा, हा वरचा, असं कशासाठी करताय? कुणी असं घेतच नाही. हा विषय कधीच येत नाही. साईबाबाच्या नगरीत जर आपण राहतो, आपले मोठ्या अभिमानी होतो, सबका मालिकी सगळे धर्म आपण घेऊन चालतो. आणि जर असं कोणी धर्म जर तेढ निर्माण करा असेल तर निश्चितच त्याला आपण त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. लोक जागा दाखवणार आहे, लोक आज बोलतायत. आज वैयक्तिक मला अनेक कोण आले की ते तुम्ही तुमची भूमिका मांडली गेली पाहिजे. कारण एकाच बाजूने रिॲक्शन येते, तुमच्यावरून काही येत नाही, म्हणजे तुम्ही चुकीचे आहेत. 100% अशीच भावना आज लोकांची झाली. त्याच्यामुळं अतिशय गांभीर्याने हा विषय घेण्याचा आहे की गावातलं वातावरण अतिशय दूषित करण्याचा काम आणि कट काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. आज वैयक्तिक तुमचं निलेश कोटीशी भांडण आहे ना, मला द्या शिव्या, तुम्ही 4 शिव्या द्या, आमच्या घराण्याचं काही असेल आम्हाला शिव्या द्या, पण त्याला गाव कशाला आणलं? गावाला आणलं तर निश्चितच येणारी पिढी. आज आपण नगर परिषद का करतोय? काही लोक म्हणतात फक्त नगरसेवक वाढणार म्हणून. अरे बाबा, नगरसेवक वाढणार आहे ते खरं आहे, पण त्याच्यावर येणारा फंड वाढेल, विकासात्मक काही गोष्टी आपल्याला दर्जा वाढेल, आपल्याकडे येणारा केंद्राचा फंड येऊ शकतो, अनेक बाबी आहेत ना. म्हणजे एकच बाब जर जाणीवपूर्वक तुम्ही गरीब लोकांना सांगितलं, लोकांना ते ठसतं, हा नालायक आहे, हा नालायक, लोकांना मोठं हा नालायकच बरं. त्याच्यामुळे माझी जाणीवपूर्वक आणि सगळ्या युवकांना विनंती आहे, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा गावात येत घेऊ नका, गावात तेढ माजू नका, जातीवादीचं उच्च नीच राजकारण करू नका. आपल्याला पास आहे ना, धमक आहे. ज्या लोकांनी भरले, अतिशय सक्षम उमेदवार आहेत ज्यांनी फॉर्म भरले, ते निवडून येण्यासाठी उमेदवार आहेत. मी तर म्हणतो ते अतिशय मोठे मतं देखील निवडून देतील, इतके मोठे उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरले. मी त्यांना शुभेच्छा देतो. संविधान येऊन जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव घ्यायचं संविधानाचं. अरे बाबा, 100% आम्ही डॉक्टर बाबासाहेब संविधान वाचतो ना, मी वाचतो संविधान, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आदर आहे ना, पण वेळोवेळी त्यांचं नाव घ्यायचं आणि आपली राजकीय पोळी वाजायची अशी परिस्थिती आज शिर्डीमध्ये चालू आहे. येऊन जाऊन ते भरमसाठ लेख लिहायचे व्हॉट्सअपला,
त्याच्यामुळं वातावरण दूषित करायचं, रोज काही ना काय आहेच, रोज काही ना काय आहेच, कारण आपली रिॲक्शन येत नाही. ठीक आहे, आज आपण संयमाची भूमिकेत आहे, शेवटी हाती चालत आहे, कुठे भुकते, ही परिस्थिती खरे, परंतु आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे बापूंनी, भैयांनी, कमलाकर भाऊंनी या सगळ्यांनी मांडली पाहिजे असे माझं मत आहे. नाहीतर जर दुसरे ट्रॅक आहे तर मग युवक वर्ग आहेच आपला दुसरी बाजू मांडायला, परंतु पहिली बाजू आपण सक्षमपणे मांडा. न्यायालयीन काय असेल त्या तरतुदी बाबी असतील त्या लवकर लवकर पूर्ण करा. त्याचं नाव घेतलं अहो, ज्या दिवशी आम्ही अशोक दादांना सत्कार केला त्या दिवशी कमलाकर भाऊन बापूंनी आणि भैयांनी फोन लावला ना त्यांच्या पीएला, आम्हाला थोरात साहेबांची वेळ द्या. ते म्हणे वेळ, अहो त्यांनी वेळ मिळाली. आपण आता शेवटी त्यांच्याकडे मोठा कारभार आहे, महसूल मंत्री आहेत, वेळ मिळणं अशक्य आहे, थोडा वेळ लागला म्हणून आपण बरोबर आहे. हा डाव साधून तुम्ही फॉर्म भरले हे अतिशय चुकीचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही सक्षम आहात, तुमच्याकडे तेवढं मताधिक्य आहे किंवा लोकपात्रता आहे असं म्हणता येईल. त्याच्यामुळं शेवटी कारण सगळे एक गाव एकीकडे आहे, तुम्ही जर एकीकडे हा निर्णय घेतला असेल तर निश्चितच आपण काहीतरी गावाच्या भल्यासाठी नारा चांगला मोठा निर्णय या लोकांनी घेतला असं मला वाटतं. अशी भूमिका मी कारण शेवटी आपण येऊन शेवटी साईबाबांच्या श्रद्धेपाशी यावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा थोडी तळमळ होती, थोडं जास्त लांबलं, परंतु वाईट वाटलं कारण अतिशय प्रामाणिकपणे सगळं गाव एकत्र आलं होतं. त्याच्यात जाती पातीचा कोणत्यापर्यंत विषय नव्हता, परंतु याला जातीयपणाचा रंग देण्याचं एकदम व्यवस्थित काम काही लोकांनी केलं, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. त्यांचं भांडण कोणा एका व्यक्तीविरुद्ध असेल, एखाद्या पक्षाविरुद्ध असेल, एखाद्या संस्थेविरुद्ध असेल, त्याने त्यांच्याविरुद्ध तर लढायला पाहिजे होतं. त्यांचं भांडण गावाशी होतं का? गावाचा जो एक संघ निर्णय होता पण त्याच्यावर होतं, यापूर्वी त्यांनी का नाही या विरुद्ध फॉर्म भरले की आमचा या बाबत आम्ही तुमच्यासोबत नाहीत. फॉर्मच जर भरायचे होते तर 4 दिवस अगोदर जाहीर करायचं होतं की आम्ही तुमच्यासोबत नाहीत, आम्ही आमच्या पुढच्या व्यक्तीने फॉर्म भरणार आहोत. कारण मागच्या महिन्याच्या काहीतरी शेवटी फॉर्म भरले त्या दिवसानंतर जर त्यांचे दुखावले असतील, भावना दुखावत्या असतील तर महिनाभर शांत का राहिले भावना दुखवणारी लोक? तरी त्यावेळेस त्या विरुद्ध त्या बोलायला पाहिजे होतं. दुसरी बैठक शिवाजी भाऊंची जर झाली तेव्हा त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता की आमचा या बैठकीला जाहीर पाठिंबा आहे. असं असतानाही त्यांनी जी काल चूक केली त्या चुकीला माफी नाही. आणि मुळात ते ज्या पक्षाचे पदाधिकारी त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धोरण ठरवलंय की राज्यातल्या निवडणुकीबाबत किंवा देशातल्या निवडणुकीबाबत जोपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नये अशा प्रकारचा एकमुखी ठराव सभागृहाने केलेला आहे. असं असतानाही त्याच आघाडीतील एक घटक पक्ष या ठिकाणी जाणीवपूर्वक चूक करतो. हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे, त्याचा मी निषेध केला नाही. तर म्हणून या निमित्ताने मी त्याला विनंती करेन, हे 4 दिवस महत्वाचे नाहीये. 4 दिवस तुमची बातमी आली असेल, 4 दिवस तुम्हाला लोक नगरसेवक म्हणतील, पण त्याच्यामुळं तुमचं राजकारण संपणार आहे. हे तात्पुरतं राजकारण नाहीये, ही सूज आहे तुम्हाला सूज. माणसाला राजकारणामध्ये बाळसं आलं पाहिजे, ही तुम्हाला सूज आलेली आहे. ही सूज कधी उतरव सांगता येत नाही. ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फॉर्म भरले त्या पक्षामध्ये प्रामुख्यानं जो समाज यापूर्वी होता तो समाज तुमच्यासोबत राहणार नाही. पण भडांगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वार्ड क्रमांक 5 मध्ये आणि 8 मध्ये प्रामुख्याने जातीची संख्या आहे. तुम्ही त्यांना विचारलं का फॉर्म भरताना आम्ही या वार्डामध्ये प्रतिनिधित्व करतो म्हणून? त्या ठिकाणच्या लोकांना का म्हटलं नाही तुम्ही फॉर्म भरा म्हणून, किंवा ओबीसी समाजाला का म्हटलं नाही फॉर्म भरा म्हणून? त्यांनी केलेली आहे. मी आपल्याला या मीटिंगच्या माध्यमातून विनंती करतोय की 10 तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे. आपण गावासाठी 2 पाऊल माघार घ्या, भरलेले फॉर्म माघार घ्या आणि गावाच्या एकतेसाठी, गावच्या अखंडतेसाठी आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हा. अशा प्रकारची विनंती आपण करतो. ते काय आता नवीन सांगायला नको, तत्वज्ञान पाजायला नको सगळ्यांना. फक्त मला एकच गोष्ट सांगायची आहे की त्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही नेते आले होते
आणि त्यांनी वारंवार जो काही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा उल्लेख केला तो न पडण्यासारखा आहे. कारण नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे काय कोणत्या पक्षाचं मतं मागायला किंवा प्रचार करायला तिथे आलेले नव्हते. गाव म्हणून गावाच्या हितासाठी जे कोणी लोक समजा हे फॉर्म भरण्यासाठी उत्सुक असतील किंवा त्यांची काही इच्छा असेल तर त्यांना थांबवण्यासाठी, त्यांना विनंती करण्यासाठी तिथे आले होते. आणि सर्व पक्षाची लोक तिथे बसलेले होते. माऊलींनी तर त्यांना पान सुद्धा चाललं. तर माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्यांनी जो त्यांच्या बाईटमध्ये जो काही उल्लेख केला तर त्यांचा इथे येण्याचा काय संबंध, त्यांनी काय हवं, तर ते या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. जे गावाच्या हितासाठी, गावाचा निर्णय होण्यासाठी किंवा गाव एक संघ राहावं आणि गावाची प्रगती व्हावी यासाठी ते इथं आलेले होते. ते काही मतं मागायला आले नव्हते किंवा कोणत्या पक्षाचा प्रचार करायला आले नव्हते. हे मला आवर्जून सांगायचं वाटतं. तर ते आपण असं तर नाही म्हणू शकत की एखाद्या मतदारसंघाचा मंत्री असेल तर तो औरंगाबादला कशाला जातो, त्याला तिथंच थांबावं. शिर्डी शहर हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पण होते, सगळेच होते ना. काका सुद्धा बसलेले होते, सगळेच पक्ष बसले होते. तर माझं सर्वांना एकच सांगणं आहे की त्यांनी वारंवार जो नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा उल्लेख केला ते कशाला आले याचा आपण सर्वांनी त्याचा ठरावाचा निषेधाचा ठराव करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. तुम्ही इतके करताय, तुम्ही थांबलं पाहिजे. गाव बरोबर आहे. मागच्या मिटिंगला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आमचे नेते थोडा साहेबांनी सांगितलं आम्हाला असं तसं, आम्ही करणार नाही, असं नाही करणार. आणि आज त्या लोकांनी साहेबांचा आदेश कचऱ्याच्या टोपीत टाकून व्यक्तिगत अपक्ष अर्ज या ठिकाणी त्यांनी भरले. तर सगळ्यांचे वेगवेगळे कारण होते का कदाचित मी घरात मोठा आहे तर मग मला का पद नाही मिळालं नगरसेवकाचं, किंवा आम्हाला गावाच्या प्रक्रियेत काय घेत नाही, किंवा आजपर्यंत काय तुम्ही जे काय भूमिका बजावल्या गावामध्ये तर आम्हाला पुढे बोलवलं. तर ही नाराजी आणि हा फॉर्म भरण्याविषयी हा 100% एखादी वेगळा असा असं माझी भूमिका आहे. म्हणून गेल्या 3-4 वर्षापासून आपण जी काही मी सगळ्यांचे भरून घेतो आणि एक छोटासा किस्सा सांगतो का आमचे जवळचे पाहुणे ते माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब, त्यांचे वडील वारले म्हणून मी दारावरती त्यांच्याकडे गेलो होतो. आणि त्यांच्याच तालुक्यामध्ये मंटा म्हणून त्यांच्या नगरपालिकेत इलेक्शन होतं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मला भेटल्यानंतर का तुमच्या शिर्डीमध्ये 2 आहे असं वेगळं, म्हणजे रस्त्याच्या पलीकडे इकडे असं. म्हटलं नाही साहेब. ते का बरं, म्हणजे आमचं गाव एवढंच आहे, या रस्त्या आमच्या गावाला हायवे नाही, हे मध्येच येऊन थांबलेलं गाव आहे. तरी आमच्याकडे कोणी बिनविरोध करायला तयार नाही. कुठल्या प्रकारचे सिनियरिटी लोकांनी सांगितलं का आता आपण कोविडमध्ये आहोत, आपण थोडंसं विचार म्हणून एवढं सीटं वाटून काहीच नाही. तुमचं गाव इतकं इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे आणि एवढ्या लोकांची भक्तांची त्या ठिकाणी वर्दळ असते, एवढे मोठे त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या लोकांचे संपर्क असतात. शिर्डीचा नगराध्यक्ष म्हणजे हा मिनी आमदार म्हणून ओळखला जातो आमच्या विधान भवनामध्ये. तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का तुमचे लोक कसे ऐकतात, म्हणजे एवढा आदर्श घेण्यासारखा तुमचा शिर्डीकरांचा, म्हणजे एवढी कौतुक त्यांनी केलं. आणि माझी एवढी छाती भरून आली का आपल्या सगळ्या लोकांचं जे काही सिनियर लोकांनी आज ते कमवून ठेवलं ते त्या ठिकाणी पेरायला दिसलं मला. म्हणजे जे काय पेरलं होतं त्या ठिकाणी त्यांनी ते उमलता दिसवलं. एखाद्या चुकीच्या माणसाकडून चुकीचं बोलते त्याची अनुभूती. आता काँग्रेसचे जवळजवळ सगळे प्रतिनिधी कार्यकर्ते इथं हजर आहेत बरोबर. फक्त कोण नाही येतात आणि ते बोट लावलेले एखादं दुसरं काय का बापू आमदार हात जोडत चुकीच्या लोकांना हात जोडत मग नंतर ठरलं कशाला हात जोडता यायला लढू द्या. हे बाहेर पडले सुरेशजी थोरात आहे. सुरेश थोरात मी बोललो आणि घडते हे चुकीचं घडते नाही म्हणे तुमचे लोक बी चुकीचं करता आम्हाला बोलवतं. आमदार केलं बोलवलं, त्यांचा सत्कार केला. आमदार केस सर्वसामान्य लोक तरीशी बसलेले होते, मी बसलेलो, तो डॉक्टर बसलेले होते. आणि आज जे लोक जे घडवत आहेत त्यावर ते डॉक्टरांना लढावून आम्हाला सगळ्यांना लढावून पक्षाची बाळासाहेब थोरातांची वतीने ती भूमिका मांडताय का आम्ही गावाच्या बरोबर. आज तोच व्यक्ती हा बोलतोय ही कुठली भूमिका म्हणजे तिने अपेक्षा धरला. अपक्ष त्यांनी पक्षाचे राजीनामा दिला पाहिजे किंवा तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नाही म्हणजे आज पुढे दिला 8 दिवस सुरेश त्याला 8 दिवस 8 दिवसात तुम्ही निर्णय काही घेणार का तुमची भूमिका त्यांना सांगतो. आता पण तुम्हाला फोन लावा तुम्ही आम्ही नाशिकला जाऊ पण ठीक आहे तुमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचतो. पण जे घडते ते काय सगळ्या ह्या लोकांनी केले किंवा ते 4 लोकांनी केले एकाच व्यक्तीने केलं ते तुम्हाला सगळ्याला माहिती. अशी जर व्यक्ती गावाच्या मोकळी बसणार असेल तो कोणाचं नातं एक असू द्या
कोणत्या पक्षाचा असू द्या, आणि डॉक्टर सारख्यांनी किंवा जे नामदार त्यांचे कॉन्ट्रॅक्टर जे गावात चौकशी करतात, ती माहिती घेतात आणि वरती माहिती देतात. आपण कोणाचं ऐकून काही होत नाही. सुरेश तळाला म्हणलं तुमचे ऑब्झर्वर ठेवा, कॉर्डिनेटर ठेवा किंवा जबाबदार व्यक्तीच ऐका. तुम्ही कोणीतरी ऐकता काहीतरी बोलतात, पण कोणी कोणाला निरोप दिले नाही. आमदार त्यांची गावचे आमदार असल्यामुळे ते हजर होते. सत्कार घडला तरी डॉक्टर कोणत्याही हॉस्पिटल होते, मी बी होतो. असं नेमकं झालं काय? फक्त सचिन चौगुले एकट्याने म्हणून साऱ्या गावाला मिठी झाली, हे चुकीचं म्हणा. यावेळेस सचिन चौगुले सुद्धा हजर होता. सचिन म्हणून मी एकटा फक्त बूथवर बसण्यासाठी होते. मी एकट्याने सगळे बूथ लावून झाले का 3 मतदान केंद्रावर सचिन एकटे त्या बूथवर बसले होतं. मग बाकीचे काय करतील होते का? नाही डॉक्टर झोपेल होती, बरं डॉक्टर झोपेल होती, आणि पदाधिकारी होतो. म्हणजे बाकीचे तुझ्याबरोबर काम करणारी सामान्य लोक पुढे होते. ते एकटे सगळ्या बूथवर बसले होतं का? सगळं सांगितलं त्यांना प्रश्न ते पुष्पकडे घेऊन गेले. आता हे सगळं एवढं कोणाला तर इतकं महत्त्व द्यायचं, इतकं वाजवतं, ह्याच्यापेक्षा ना ते एक ध्यानात ठेवा की ही गावाला आणि जे काही वरपर्यंत पोहोचले डॉक्टरने ते माहिती दिली पाहिजे नामदार साहेबांना, बरोबर. म्हणजे प्रॉपर सिटीतली माहिती त्यांच्यापर्यंत दिलीच पाहिजे. ती जात नाही. त्याच्यामुळे काय होतं, डॉक्टरशी अशोक असं बोलला, अशोकशी आमचं तसं बोलला, हे पिकवणारं कोणी तुम्हाला आलंही सांगतो. डॉक्टर समोर तोच माझ्याविषयी काय सांगतो, तिथे माझं परत हजर होतं की असं कर की असं तुम्ही डॉक्टरचं ऐकायचं, डॉक्टर माझ्याविषयी बोलायचं, वर काहीतरी पोहोचवायचं, हे सगळं याच्यात चाललंय फक्त एकट्याचं महत्त्व ठेवण्यासाठी. जे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते समोर याला एखादा विचारात घेतलं का, तुम्हाला समोर नेऊन तो इम्प्रेस करतो किंवा स्वतःचं मत वाढायचं, पण हे सगळे उठून उभे राहते जास्त कार्यकर्ते ते माझ्यावर. मग सुरेश मग माझ्या गावात माणूस होते, कमी 4 लोक घेऊन येतो. 4 म्हणजे त्याच्यावर कोण होता तो, काय त्याचं नाव, आणि त्यामध्ये आपण सर्वांनी एकमेकांचा आदर केला, बहिष्काराला सामोरे केला, गावाची एकी आणि आदर्शही एकमेकांचे व्यवसाय अवलंबून नाही. जो तो स्वतंत्र व्यवसाय करतो त्यामुळे तो स्वतंत्र विचाराचा माणूस तयार झालेला आहे, आणि यामुळे आपली एकता अखंडपणा सुटत चाललेली आहे. त्यामुळे मी ग्रामस्थांना विनंती करतो की आपला व्यवसाय परत एकदा एकत्र कसा होईल. वेगवेगळ्या व्यवसायातून वेगवेगळे विचार जन्माला येतात आणि त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती जन्माला येते आणि गुन्हेगारी वृत्ती म्हणावं लागेल. कोणाचं ऐकायचं नाही, कोणाला विश्वास घ्यायचा नाही. या भागातून फॉर्म भरायचे त्यांनाही विचारायचं नाही. अशा प्रकारची जर मानसिकता तयार होत असेल तर आपण सर्वांनी आता 1 दिनाने 1 दिवसाने 10 तारखेपर्यंत वाट बघूया आणि 10 तारखेनंतर ठाम असा निर्णय घेऊया. आणि जर आपण 10 तारखेनंतर ठाम असा निर्णय घेऊ तर येणारं पुढचं नगरपरिषद इलेक्शन्स किंवा पुढच्या इलेक्शन्समध्ये त्याला तो सक्सेस होऊ आपण. अन्यथा हाच पायंडा जर परत पडला आणि पोट निवडणुका लागल्या तर बहिष्काराला कुठल्याही प्रकारचं सार्थ राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श तयार झालेला होता, तो आदर्श काळ हसू तयार झालेला आहे आपण. आणि बऱ्याच जणांच्या फोन आले बाबा तुम्ही आदर्श म्हणताय आणि हा आदर्शाचा कुठला प्रकार आहे की एक जण फॉर्म भरायचा आणि दुसरं जण नाही म्हणायचं. म्हणून आता मी सर्वांना एक केल्याने विनंती करतो की 10 तारखेला आपण त्यांना विनंती करू, आणि विनंती जर ऐकली नाही तर त्यानंतर आक्रोश मोर्चाच्या नंतर ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या भूमिका परत आपल्या घ्याव्या लागणार आणि त्याच भूमिकेतून जे पिल्लं आहे हे सरळ होते ही विनंती करतो आणि निषेध करतो त्यांना. बैठक म्हणजे आपल्या शेतकऱ्यांवर तर ग्रामस्थांच्या बैठका संध्याकाळच्या बसतो. आज आपण दुपारी बसतो. कारण हे कसं आहे का बस याचा 4 वार्डामध्ये लोकांनी अर्ज भरले, आता काय केलं पाहिजे काय. पहिली ज्येष्ठांची भूमिका खूप महत्त्वाची, याच्यावर उपाय काय करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि शिवाजीबाबू मला तुमच्याकडून एक गोष्ट अपेक्षित अशी आहे का माझ्या मते मागच्या 3 तारखेला नोटिफिकेशन निघालं नगर परिषदेत आणि 1 महिन्याच्या हातात मुदत होतं. 2 तासपर्यंत नेमकी तिथं काय झालं माझ्या हातात आली का नाही त्याबद्दल तुम्ही गावाला एकदा स्पष्ट सांगा काय परिस्थिती नगर परिषदेची. आणि दुसरी गोष्ट अशी हे म्हणजे माझी कधी कधी ना बोलताना भाषा भेटत नाही, त्यामुळे मला बोलताना ना कधी लय विचार करावा लागतो. पण कालची जी भूमिका झाली ना ही शंडाची भूमिका झाली. कारण काय पण मला जर खरोखर निवडणूक लढवायची होती 4 वार्डात लढवायची होती तुम्ही पहिल्या दिवशी अर्ज टाकायला पाहिजे. तुम्ही शेवटच्या 15 मिनिटात पळकुटेपणाचं राजकारण करायला नव्हतं. ही सगळ्यात मोठी. यानंतर पक्ष त्यांचा काय विचार करणार आहे हा महत्त्वाची गोष्ट. आणि तुम्हाला सांगतो ह्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यामागे सगळ्यात मोठा आपला सगळ्यांचा भूमिकेचा विषय होता परत खर्च करायचा का.
माझ्यासारख्या उमेदवाराला मी इलेक्शनमध्ये खर्चच करीत नाही, त्याच्यामुळे मला अर्ज भरायला काहीच अडचण नव्हती. तरीही मी गावासोबत राहायला निर्णय घेतला. मी त्या दिवशी माझा अर्ज सगळा कंप्लीट होता. मी सगळ्यांना सांगून गेलो तर जर 5 ते 7 अर्ज आले तर मी अर्ज टाकणार. कारण आपल्याला गावासोबत राहायचं, हे गावासोबत राहणं. आणि मी तुम्हाला सांगतो, मी सगळ्या नेत्यांना पहिल्या दिवशी म्हणून सांगत होतो, हे फसवणार म्हणजे फसवणारच. मला किती जणांनी सांगितले आमच्या पक्षाने अक्षरशः माझ्या जागा वाटपावं, तर मला शेवटपर्यंत स्पष्टच केलं नाही ती जागा तुला ठेवली का त्यांना दिली. तरी सुद्धा मी पक्ष आणि गावासोबत राहिलो. फक्त आता मला ज्येष्ठ एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही त्याने जर पहिल्या दिवशी अर्ज भरला असता ना, आपण तरुणांना सांगून लढवले आणि मग काय तुमची ताकद यातून निघून आली असते. हे पळपुटेपणाचा शेवटच्या 15 मिनिटात अर्ज भरायचे, कोणाला अर्ज भरायला वेळ नाही ठेवायचा, हे पळपुटेपणाचं राजकारण आहे जे शिर्डीसाठी लाजिरवाण आहे. याचा सगळ्यांनी निषेधच केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट का यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पक्षाने काय भूमिका घ्यायची ती घ्यावा, पण माझं वैयक्तिक मत आहे का ह्या उमेदवारांना भविष्यात कुठल्याही पक्षाने अधिकृत तिकीट दिलंच नाही पाहिजे. कुठल्याही राजकारणात, मग ती नगर परिषद असू नाही तर महानगरपालिकेची असू, पण जी काय पुढची इलेक्शन येईल त्याच्यात अधिकृतरित्या कुठल्याही पक्षाने या लोकांना तिकीटं दिली नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आणि जर असं सामोरं जायचं असेल तर तुम्ही ज्येष्ठांनी ना मार्गदर्शकाच्या भूमिकेत जा आणि तरुणाच्या हातात राजकारण देऊन टाका आणि मग पाहू यांचं काय करायचं. या पाठिंब्याला ओबीसी समाजाने सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे. हे असे असताना निवडणुकीमध्ये काही अर्ज दाखल झाले, अपक्ष म्हणून अर्ज दाखल झाले, ओबीसीच्या जागा ज्या राखीव होत्या त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यामध्ये इतर समाजानेही त्यात अर्ज दाखल केले. परंतु त्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की खरंच जर शिर्डी शहरामध्ये ओबीसींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर विकासामध्ये हातभार आहे तर ओबीसी समाजाला यापुढेही आपण त्याच पद्धतीने मान सन्मान दिला पाहिजे. नगर परिषदेमध्ये व्हावे यासाठी शिवाजी भवनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती व बऱ्याच नेत्यांनी अतिशय खूप प्रयत्न केले देखील होते. मागील महिन्यामध्ये 7 तारखेला देखील संपूर्ण गाव एकत्र झालं होतं आणि त्या टायमाला बरेच काही उतवळे उमेदवार होते आणि त्या उमेदवारांना खूप म्हणजे एखादा नवरदेव रुसल्यासारखं कसं रुसून बसतो त्या टाईप संपूर्ण गावाने त्यांना त्या टायमाला मनवलेलं होतं. आणि एका पक्षाचे शहर अध्यक्ष आपल्या जो गावाने टाकलेला बहिष्कार होता त्या टायमाला ते देखील आपल्यासोबत होते आणि त्यांनी अतिशय चुकीचं म्हणजे गावाला ते वकील भाऊसाहेब जसे बोलले का पाठीमागून खंजर खुपासासाठी गत झालेली आणि सर्व गावच्या लोकांचा विश्वास त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने जोडलेला आहे. आम्ही प्रहारच्या वतीने आम्ही गावाला सांगितलं होतं का नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही जो गावाने जो काही निर्णय घेतलेला आहे बहिष्काराचा त्या निर्णयाला आमचा पाठिंबा होता आणि यापुढेही देखील राहील आणि प्रामाणिकपणे आम्ही या संपूर्ण गावासोबत आमच्या पक्षाच्या वतीने नेहमी गावाच्या याच्यासाठी जो काही प्रश्न असेल सातत्याने आम्ही गावासोबत राहू. यासाठी हे सगळे प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई दर्शन शिर्डी.